सुप्रभात. जय भीम, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत. आज मी नाशिकच्या दौऱ्यावर आहे. विशेषतः नाशिक ही माझी सासरवाडी आहे. जरी आम्ही स्थायिक मुंबई, ठाणे या क्षेत्राच्या विविध विभागात राहत असलो तरी मूळ आदिनिवासी जे कोण आहेत, आम्ही कोकणमधले आहोत. माझे मिसेसकडचे नाशिक विभागातील आहेत आणि प्रत्येकजण आपापल्या विभागातील आदिनिवासीप्रमाणे चालीरीती प्रथा ज्या पूर्वापार चालत आलेल्या आहेत त्या जपण्यासाठी जे काही त्यांचे कुलदैवत यांच्या भेटीगाठी, जसं आमच्या गावी गेलं की आमचं कुलदैवत, नाशिकमध्ये आलं की नाशिकचे कुलदैवत, असे जे परंपरागत गोष्टी चालू आले त्या अबाधित नातेवाईक संबंधाने चालू ठेवलेल्या आहेत. त्या अनुषंगिक नाशिकच्या दौऱ्यावर असताना मी आता डायरेक्ट तुम्हाला हॉटेल रूममधून लाईव्ह बोलत आहे की 14 एप्रिल 2026 रोजी येणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती अनुषंगिक एक महत्त्वाचं ठाणे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन आहे की 1981 मध्ये बौद्ध धम्मचक्र प्रवर्तन समिती ही संस्था स्थापन झाली. सफाई कामगार, झोपडपट्टी, अनुसूचित जाती जमाती जाती वर्गाचे हे बौद्ध धम्मचक्र प्रवर्तन समिती संस्थेने 1981 मध्ये स्थापन झाल्यानंतर विविध क्षेत्रावर प्रगतीचं काम केलं. विविध समाजातील हुशार सामाजिक काम करणारे बौद्धिक लोक या संस्थेला जॉईन झाले. विविध त्या काळचे जुने जाणते पत्रकारातले पत्रकार, मग ते लोकसत्ताचे असतील, मग ते नवा काळचे असतील, मग ते सकाळचे असतील, असे विविध त्या काळचे जे प्रसिद्ध वर्तमानपत्र होते, टाइम्स ऑफ इंडिया असतील, असे विविध पत्रकार. त्यावेळी डिजिटल मीडिया नव्हता, मोबाईल संस्कृती नव्हती, त्यावेळेस वर्तमानपत्रेही होती. त्यामुळे वर्तमानपत्रातले मुख्यतः ठाण्यातील विविध संपादक, ठाणे वैभव असतील, सन्मित्र असेल, मला वाटतं आता सन्मित्र हे वर्तमानपत्र बंद झालेलं आहे, पण त्या काय जे ठाणे वैभव असतील, सन्मित्र असतील, लोकसत्ता असतील, सकाळ असेल, कोकण सकाळ असेल आणि टाइम्स ऑफ इंडिया या विविध बहुउद्देशीय वर्तमानपत्रचे वृत्त संपादक दिवंगत कामगार चांगू शिंदे यांचे जोडलेले होते. त्यामुळे विविध सामाजिक चळवळीबाबतचा प्रामाणिकपणे प्रचार प्रसार त्या काळी होत होता. त्या काळी कुठल्याही वर्तमानपत्र न्यूजना एकदा सांगितलं की असं सामाजिक कार्यक्रम आहे, ते सर्व पत्रकार परिषद त्या काळी 1982 मध्ये खाटोडून महात्मा फुले नगर या ठिकाणी बांधलेल्या बौद्ध विहारामध्ये पत्रकार परिषद व्हायच्या. आणि पत्रकार परिषद आणि चहापान कार्यक्रम, पत्रकार परिषद आणि चहापान कार्यक्रम हा बाबांचा ठरलेला असायचा. आणि बाबांना सामाजिक क्षेत्रामध्ये जो मान होता असा बहुमान कोणाला नव्हता. मी सांगू इच्छितो, ठाण्यामध्ये त्या काळचे जुने जाणते 1960 पासून सफाई कामगारपासून चालू केलेले जीवन, ते कामगार चळवळ, ते सामाजिक चळवळ आघाडीत ठेवीपर्यंत जो बहुमान चांगू शिंद्यांना होता. विविध राजकीय नेते, मग ते शासन लेवलला मुख्यमंत्री असोत किंवा मंत्रिमंडळ असोत, सामाजिक न्यास मंत्र्याचे मंत्री असोत, या सर्वांकडे चांगू शिंद्यांचं मान मोठा होता. कुठे गेलं तरी कुठलं काम त्यांचं अधुरं राहिले असं मला तरी माझ्या लहानपणापासून दिसून आलेलं नाही आहे. कारण मी ज्यावेळेस शालेय शिक्षण घेत असताना बाबांचे सामाजिक धोरणाचे जे काही लिखाण, म्हणजे तेव्हा कॉम्प्युटर नव्हता का कुठला मोबाईल संस्कृती नव्हती, त्यांचं जे काही लिखाण असायचं बाबांना माहिती होतं रवी हुशार आहे, अभ्यासात हुशार आहे, त्यामुळे त्यांचं माझं अक्षरसुद्धा सुंदर आहे. त्यामुळे जे काही लिखित अर्ज असायचे, सामाजिक कामाचे परिपत्रक अर्ज, ह्या सगळ्या गोष्टी बाबा माझ्याकडून लिहून घ्यायच्या. आणि त्या लिहिण्याच्या अनुभवातून मी आता जे काही लिहितोय हे अनुभव हे त्यांचे आहेत. म्हणून
ठाणे महानगरपालिका आयुक्तांना सांगायचं आहे की दिवंगत कामगार नेते चांगो शिंदे यांचं कार्य पाहता, सामाजिक तळमळ पाहता, त्यांनी जे जे काही 1981 पासून ठाणे महानगरपालिका म्हणजे होण्यापूर्वी ज्या काही नगरपालिका असताना त्यांची सत्ता होती, नगरसेवक होते, म्हणून त्यांनी विविध योजना महानगरपालिकेला करायला लावल्या. उदाहरणार्थ सामाजिक संस्थेचे सामाजिक काम करणाऱ्या सामाजिक संस्थांना एक अनुदान त्या काही 81मध्ये 10 ते 20,000 अनुदान दिलं जायचं. सामाजिक संस्थांद्वारे मागणी केली असतात, त्या जयंतीनुसार कार्यक्रम असतात. आत्ता मला नव्याने विनंती करावायची आहे की या जेवढ्या सामाजिक संस्था आहेत ठाणे शहरातील, जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती करतात, गौतम बुद्धांची जयंती करतात, विविध सामाजिक उपक्रम लावतात, उदाहरणार्थ खेळ लावतात, विविध स्पर्धात्मक कार्यक्रम करतात. या सर्व कार्यक्रमासाठी जो निधी असतो तो गोरगरीब समाजाकडे अपुरा असतो, त्यामुळे निधी नसतो, वर्गणी काढावी लागते. तेव्हा हे निधी वर्गणी जमा करणं फार जिकिरीचं काम असतं. त्यामुळे विनंती आहे ठाणे महानगरपालिका जी 1981 पासून अनुदान योजना सामाजिक संस्थांना महानगरपालिकेने लागू केल्या होत्या त्या पूर्ववत चालू कराव्या असं माझं आव्हान धोरण ठाणे महानगरपालिकेला आयुक्तांना आहे की हा जो मुख्यतः सामाजिक धोरणाचा विषय आहे, सामाजिक चळवळीचा विषय आहे, सामाजिक संस्थांचा विषय आहे, जेणेकरून सामाजिक उपक्रम राबवताना समाजाला याचा उपयोग होईल म्हणून ठाणे महानगरपालिकेने अनुदान 5 लाख रुपये चालू करावं अशी माझी नम्र विनंती आहे. आणि ज्या जे योजना आहेत चांगो शिंदेने त्या काय चालू केलेल्या सफाई कामगारांच्या मुलांसाठी, फक्त सफाई कामगारांच्या मुलांसाठी विविध शालेय वह्या पुस्तकं आणि गणवेश या योजना पण चालू केल्या होत्या. त्या आता महापालिका शाळेतून चालू केल्या. पण मला महापालिका शाळेचं म्हणायचं आहे तर विशिष्ट असं सफाई कामगार गटाच्या वर्गासाठी, मग तो अनुसूचित जाती वर्गाचा असो, तो मेहतर असो, तो काठीवड असो, जो हिंदुस्थानी समाज आहे, या सर्व समाज वर्गाला या गोष्टीचा लाभ व्हावा या दृष्टिकोनात हा रवींद्र शिंदे महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन, अभियंता असोसिएशन युनियन, स्टेम प्राधिकरण युनियन आणि बौद्ध धम्मचक्र प्रवर्तन समिती सामाजिक संस्थेच्या वतीने आयुक्तांना असं आव्हान आहे, अशी विनंती आहे की तात्काळ त्यांनी या योजना राबवाव्यात. एवढं सांगण्यात धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.